हाय सगळ्यांना नमस्कार, शुभ दुपार. अशाच खुर्ची कशात गुतली वायर. सांडगं घालायचं काम चाललंय. घरातलं सगळं आवरत आवरत सांडगं पण घालावं म्हणलं. काय झालं, सांडगं संपले होते आणि त्या ऑर्डरी टाकायच्या म्हणल्या. सांडग्याच्या बऱ्याचशा ऑर्डरी पेंडिंग आहेत. पण सांडगं वाळलेलं पाहिजे ना, वळलं सांडगं टाकून काय उपयोग नाही कुरिअरला. तर आता हे घातले. आज उद्या भरपूर सांडगे घालायचे, म्हणजे आजचे उद्या वाळतील आणि नेमक्या उद्या संध्याकाळनं ऑर्डरी किंवा नाहीतर मग शुक्रवारी सकाळचं सांडग्यांच्या ज्याच्या ऑर्डर आहेत त्या सगळ्यांच्या शुक्रवारी टाकणार आहे. आता हे सुकायला लागले मस्तपैकी. एवढं पीठ राहिले अजून मळलेलं. चालले घालायचं. लिंबाच्या तुम्ही म्हणता झाडाखाली का म्हणून, तर झाडाखाली थोडीशी हवा पण लागते. आणि काय झालंय काय माहिती, आमच्या इथं कालच्या धरणं वारच कमून सुटले काय त्याला, का पाऊस इतक्या लवकर यायचा आहे म्हणून पण कळना आणि कायच व्हायना. कसलं वार दिसलं का, सगळी झाडं हलते ती. पुन्हा कुठलं झाड हललेलं असं नाही, सगळी. थोडस म्हणलं चला, आत्या आणि बापू वाट बघून बघून दमून गेली. आत्या आल्या, बापू आत्या काय अजून आल्या नाहीत. मावशी लावल्या होत्या सांडगं तोडायला. एकटीला म्हणलं आता काम हे व्हायचं नाही म्हणून, सांडगे पण वाळायचे नाहीत म्हणून मावशी म्हणलं येते मी पण. तर लागतात ते तोडू. आता म्हणलं थोडंसं हे झालेलं आहे, तर आत्या बापू आल्यानंतर दाखवतेच तुम्हाला. आता काय झालंय, वाईच वारच सुटायला लागले. आता इथंच सांडगं घालायला घरातच बसणार आहे. ह्या घरात पण खूप हवा लागते. लसूण पण इकडं सारा घरात आणून वाटलाय, म्हणजे पिशवीत हवेशीर भरून ठेवलाय. बराचसा तोडून ठेवलाय, कारण का आता ऑर्डर यायला लागले की मग तोडायच्या नाही कशा. म्हणून ॲड्रेस पण लिहिते या. ॲड्रेस लिहिता लिहिता वही ही सगळं काम संगत चाललंय. आता लिहित होती ते थोड्या वेळ म्हणलं आता बंद करावं लिहायचं आणि सांडगं तोडायला लागलं. तर असू द्या. कशाची भाजी करते या? बटाटा. कस काय बटाटे चांगलं आहे ना. खरं हा, मला बटाटा आवडतं की म्हणलं चला बटाट्याची भाजी करावं मस्त पैकी. आता भेंडी आहे पण म्हणलं भेंडी पुरायची ना, सकाळ करायची भेंडी. सकाळ असते चपात्या. भाजी चालली आहे. मी घातली भांडी. मग आता लग्न भांडी तशीच आहेत, फार सांडगं घेऊन केलेली तशीच भिजाय घातलेली, भोगुली घेऊन तशीच राहिल्यात. पाणी घातलेलं काम चाललं होतं बाहेरचं अजून पर्यंत. तर झाला 10चा टायमिंग. चालले गेलं बाबा बघितला आधीला. पातळ म्हणलं करून खाया मस्त पैकी पातळ भाजी करावा छान पैकी. अन्नाला मला जेवायचंच नाही, पण भूकच नाही. कवा जेवलाय? दुपारचं. मग भाजी करू का नको तुझ्या वाटणीची? दुपारी जेवले, आता जेवत नाही. भूकच लागा ना. काय कामच नाही यार तुला. कशी भूक लागेल अण्णा? कशाने काम नसल्यावर कशी भूक लागेल? मग बास का ग भाजी एवढी? बस की आता ती दोघं येतात की जेवायला. तरी बास होईल की बाजू खाणारच गडी नाही म्हणल्यावर का काही पाणी राहिलं म्हणजे एक भाकरी खाईन ग, हा. पण आता नाही. आता वाजत आले तर मग आता 8 वाजत आले. हा, 8ला 20 मिनिटं कमी. लगेच 10 वाजता त्या दिवसच मावा तू जेवायचं मग 10-10:30 वाजता. 10-10:30 वाजता. दादा ती भरणी दे रे इकडं. कुठली? भांडी दे तिथली. आता एकदम घासू द्या. संध्याकाळची वेळ झाली, कशी 8 वाजल्यात पार. आणि चंद्र कसा गोल गोल होत आलाय बघा वर मस्तपैकी. चालली स्वयंपाक. बघितलं तुम्ही, बटाट्याची भाजी शिजाय घातली. कुत्र्यांना भुका लागल्यात त्याच्यामुळे ती वळीवार येऊन सगळी बसल्यात. आता तिकडं बापू 3 दिवस झाले व्हिडिओमध्ये नाहीत, पण ती मोबाईलची लाईट दिसते का तिथं पिक्चर बघत बसल्यात. आता आपण जावं तर त्यांना डिस्टर्ब होईल. जाऊन द्या, सकाळ त्यांचा समाचार घेऊया. आता राहून द्या, झोपल्यात तर झोपून द्या. लांब आल्यात, राशींवरनं आल्यात पार. भाजी तर शिजली आमची बटाट्याची मस्त.
कसं मनीषा मसाल्याची भाजी व मनीषा अक्काची आहे. हो हो, त्याच्यामुळं काही कशी केली तरी काय प्रॉब्लेम नाही, हा. चांगली येते या. आणि आम्हाला कशी भाजी वाईट जास्त लागते, आम्हाला थोडी करून नाही जमत. हम्म. कसं शेतकरी माणसं, रानातली माणसं म्हणलं की भाजी लागती. होय आत्या? आज हा 200 ती वाढली ती. हा असू द्या. आणि तसं पण त्याच्यामुळं ज्यादा केली. हो. आणि आता कसं भाकरी व्हायच्यात, अजून धार काढायची, अजून लय काम या. भाकरी तिची धार म्हणजे दोघीच्या बोकांनी अयो जाऊ दे आता. हो का, बसली 5 मिनिटं खाली आणि धार काढायला जाते. भांडी घासली ती सगळी राहिली होती, पिठण ही मळलेली ही. कसं काळ काळे अंधार अंधार असं असं दिसतंय. अंधार मस्त पैकी. हा, आणि भाजी कशी रटा रटा शिजते, चुलीवर कसा आवाज येतो या. छान पैकी चुलीवर शिजती का मस्त पैकी. आता घातली भाजी. बटाट्याची भाजी आणि लोणचं लय छान लागतं. बेसन, भाकरी, लोणचं. लोणचं आकड सर्वनाथ बायांनो, लोणचं घेऊन ठेवा तायांनो. आणि तुम्ही काय करा, श्रवणात बेसन लोणचं असं आकड सर्वनाथ भारी लागतं. पाऊस पडतून बेसन भाकरी काय करूया. लोणचं खाऊ वाटत आकड सर्वनाथ बघा तुम्ही. हो, ऐका आमच्या आत्याचं सगळेजण. इतकं भारी लागतं का ना, आकड सर्वान लोणच्याच दिवस असते. हो, लोणचं भाकरी मग काय तुम्ही चटणी मिरचा काय बी खा. आणि लागू द्या जुलाब त्यांना. नाही होत चटणी त्यांनी. आकड सर्वनाथ लोणचं खायचं काय होतं, जुलाब लागत नाही तर काय नाही तर. आणि पाहिल्या पुरतून आकड तळायचा लागले कापण्या, कानावलं, शंकरपाळ्या, लाडू होया ते. मग आकड काय होतं, लागत नाही. लागणच की. आता कधीक राहिलाय? आलं आता 1 महिना. वैशाख आणि मग आषाढ का? मग बरोबर, अजून वैशाख आहे की. 2 महिने राहिले. तर चला, हा व्हिडिओ इथं संपवती आणि काय राहिलेला समाचार सकाळ बघूया. होय आत्या? असू दे. आणि आता लोणचं मिळतंय त्यावर घ्या. कसं आणि लसूण बी मिळतोय त्यावर घ्या. लसूण बी काय झालंय आता आलाय संपत आता, म्हणजे नाही वर्षभर द्यायचा लसूण त्यांना. कुणी कुणी किलोनी घेतलाय, त्यांचा संपत आला असून की आता. होय. आणि लसूण पण तसला तुम्हाला गावरान म्हणजे गावरानच. आता एखादी लहान मोठी थोडीफार पुढे झाल्या होत्या त्या. पुढे येणार पण गावरान, लय मोठी पुढे नाही येणार. पण नाजूक पुढे येणार, पण एकदम प्युअर गावरान. काय होतं, गावरान लसूण जो असतो ना, तो लय मोठा एवढा कांदा होत नाही. त्याचा कसं नाजूकच एवढ्या कुड्या असतात गावरांच्या. आणि हळीव जी असतो ना 3 महिन्याचा लसूण, कुठं बारीक ती एवढ्या असतात मस्त. एक मोठा कांदा जसा असतो तसा असतात, पण ती मग तो लयच मोठा, पण तो हळीव असतो लसूण. गावरान कसं मध्यमच कुडी असते, लय मोठी नाही लय बारीक नाही. मापा वास कसं थोडा जरी घातला तरी. कालवणाची भाजी, मेथीच्या भाजीला ह्याला तुम्हाला घेऊन ठेवा. आता मेथीची भाजी नाही, गावरान लसूण. एक तर ताई मला म्हणली, मी बारामती ती काय गेली अहो म्हणली, तुमची भाजी नुसता लसूण मिरची फोडून टाकली हो, मला कराय सुद्धा झाली नाही नीटकी. कामाच्या गडबडीने असते कामात मला. तर म्हणले असली भाजी तुमची भारी लागली कराय, मी तुम्हाला भाजी घ्यायसाठी होडाकती. होय. हो म्हणले, तुम्ही गावला बाया कशी द्या, मला पण तुमची भाजी द्या. मेथीची भाजी मागल्या महिन्यातली. मागल्या महिन्यात कोथमीर भाजी किती होती ती. तुमच्या भाजीसाठी मी किती हिंडली तुम्हाला. तुमची एक जागा नाही. आता मला जागाच नाही, महत्वाच्या काय करायचं. काय होतं, कोणी बसून देत नाही, मग जिथं जागा मिळेल तिथं बसावं लागते. पण आता हा महिना आम्ही गप आहे. आमचा रेल बाजार बंद झाला. आता मला कसं घरचं असलं तर जायला मिळतं. बुद्रुक होती नाही, थोडं आटून द्यायचं थोड्या जाळावर. असू द्या. तर बाय सगळ्यांना. हात पण दम काढा नाही, सकाळून हाताने काम आहे. दिवस हरवली होती. हा 2-3 दिवस नव्हत्या आत्या घरी, त्याच्यामुळे म्हणलं चला. आणि तिथं मला बरं काय एक राशीन मध्ये एक ताई मला भेटली. कधी? आम्ही दोघी तो काल बोललो वाढू काल बाजारात ना. नाही, देवळात, देवीच्या देवळात. मी देवीच्या देवळात. वय पाया पडाय गेली आणि दर्शन घेऊन आईचं आली. आणि मग मला त्या बाहेर भेटल्या, म्हणल्या थांबावं तुम्हाला. म्हणलं आता तुम्ही मला ओळखता पण मी नाही ना तुम्हाला ओळखी. त्या मला ओळखतात, सगळी मला ओळखतात पण मी नाही ना. आमच्या आता कुठं जाऊ द्या, पण आमच्या आता कोण नाही कोण ओळखीत भेटतच कोण नाही का. एक जण तर लांबच गाईत होतं तरी हात करीत होता, अहो तुम्हाला ओळखतो तुमचा जीव. म्हणलं बरं असू द्या. सगळी ओळखते ती मला, पण मला नाहीत ना ती ओळखू येत. नाही ना, आपल्याला नाही ती ओळखू येत. आता ती ओळखत कुठं भेटन गाठ पडन तिथं बोलत जा. आमच्या आत्या संग बोलत जा सगळेजण. असू दे.
असू द्या, बाय सगळ्यांना, गुड बघा, सगळी नाईट, कमेंट करा, शुभरात्री. लाईक करा आणि रेस मला फॉलो करा. काय तिचं राहिले की थोडं आव राहू द्या ती, बघू जेव्हा होईल तेव्हा होईल. लय नाही आपण कासवाच्या गतीने जायचं हळूहळू, लय नाही पळायचं. कसं हो, आभाळ पण यायला लागले, वारं लय सुटले. आता जाऊ दे, मला धार काढायची नाही. लाईट बीट गेली तर बसा, दारच काढायची. त्या जगत व्हायचं 10:30 वाजता धार काढ, गईच वाढायची बंद करा ना. जेव्हा दार काढली तेव्हा गई वाढायची बंद. मला तर गैदारच काढून देत नाही. आणि आमच्या आत्याचा तर काही विषयच नाही गुरांचा. ती मला म्हणते तू येऊच नको दार काढा, तुला कटाळा आलाय आणि ती उभाच राहत नाही. मी 2 दिवस वासरू पाजला आणि तुला मी घरी नसल्या मग धार नाही, गुर नाही. माझं तर लयच अवघड झालं. असू दे आता काय. बाय सगळ्यांना, गुड नाईट, शुभरात्री.